जळगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान झालंय। 10 तालुक्यातील 320 गावातील 7000 शेतकऱ्यांच्या पिकाला जोरदार फटका बसलाय। जळगाव, चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसलाय। जळगावच्या 44 गावातील 2800 शेतकऱ्यांच्या पिकांचं आता नुकसान झालंय। त्यात सर्वाधिक केळी पिकाचा समावेश आहे। तर थेट जाऊया जळगावातील नुकसानग्रस्त भागात। आमचे प्रतिनिधी संजय महाजन अधिक माहिती देतील। जळगाव जिल्ह्यात 3 दिवसापासून अवकाळी पावसाची या ठिकाणी हजेरी लावत आहे। फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान जळगाव जिल्ह्यात झालेलं आहे। आपण बघू शकतो की एक केळी बाग आपण या ठिकाणी आलो आहोत, ते पूर्ण केळी या ठिकाणी झोपलेली बघायला मिळत आहे। बऱ्याच जे तालुके आहेत त्या ठिकाणी मोठे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। केळीच्या बागाचे सर्वाधिक नुकसान आपल्याला बघायला मिळतं। जास्त करून रावेर, यावल भागात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे चोपडा, धरणगाव आणि जळगाव तालुका या ठिकाणी मोठं नुकसान आपल्याला बघायला मिळतंय। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे आणि पंचनामाचे आदेश दिले आहे। मात्र मागच्या वेळेसचा विचार केला तर मागच्या वेळेस जे नुकसान या ठिकाणी झालं होतं त्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाली नाही। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी नाराज आहेत। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।